आता दिसताना एवढं मोठं दिसतं पण झटका करताना ही काळजी घेतो की आज माझं काही नसतं ना, वयाच्या 42व्या वर्षी मी या धंद्यात आलो. जेवढं पारंपरिक चव देता येईल तेवढ्या दगडावरचं वाटण होतं पारंपरिक पद्धतीने. अच्छा. मंडळी, आजच्या या एपिसोडमध्ये आपण आलोय अशी एक मिसळ खायला जी एक शिवबाचा मावळा तुम्ही म्हणू शकता त्याला, तो देतोय. आणि त्याची स्पेशालिटी अशी आहे की त्याची चव जी कोल्हापुरी चव आहे आणि त्याच्यावर पडणारा जो कट आहे तो एकदा तुम्ही ट्राय केला की तुम्हाला झटका लागणारच. आणि सोबत दिलं जाणार ताक. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. चला भेटूया शिवबाच्या मावळ्याला, पाटील काकांना, जे सर्व करतायत नवी सांगवीतली एक नंबर मिसळ. नमस्कार काका. तर पाटील काका आपल्या सोबत आहेत आणि हे जे मागे तुम्हाला पाटील मिसळ हाऊस दिसते त्याचे सर्व आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजे हे जे पाटील मिसळ आहे ते आत्ता दिसताना एवढं मोठं दिसते, पण याची सुरुवात झाली होती ते ती कशी झाली होती? सुरुवातीला 5च टेबल होते. तेव्हाही मसाले आपण स्वतःच करत होतो, आजही स्वतः करतोय. पण आज ह्याच मिसळीच्या काय म्हणतात मिसळच्या हॉटेलच्या जीवावर आज आपण स्वतःचा मसाल्याचा कारखाना उभा केला आहे. ती पण एक मोठी गोष्ट आहे, कारण छोटी सुरुवात एवढ्या मोठ्या लेवलला नेणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि आता जसं आपण गर्दी पण बघतोय तर प्रचंड गर्दी आहे. आणि आज मिसळचा वार, म्हणजे आपण म्हणतो की रविवार मिसळ वार आपण म्हणतो, पण आज गुरुवार आहे पण तिथे तशीच गर्दी दिसते आपल्याला आउटलेटमुळे. सो ती मला वाटतं की तुमची जी म्हणाले लोकांचं प्रेम आहे गिरायकांचं, आणि आपण पण त्यांच्याशी प्रामाणिक राहतोय कस्टमरशी. कुठलंही काही म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की जे काय ते प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करा. हे जे मसाले सर्व आपणच बनवतो, कुठलाही बाहेरचा मसाला आर्टिफिशियल काही वापरत नाही. म्हणजे आपलं स्वतःचाच आता मसाल्याचा कारखाना सुद्धा स्वतःचाच आहे, जिथं कांडप वगैरे सगळं स्वतः केलं जातं. आणि आपण जे ओलं वाटण वगैरे करतो त्याला कुठेही मिक्सर वापरत नाही. आपले जवळजवळ 3 दगडाही ग्राइंडर आहेत. दगडावरचं वाटण होतं पारंपरिक पद्धतीने. अच्छा. जसं आपलं पहिल्यापासूनचं चाललेलं आहे, मिक्सरचा वापर न करता दगडी पाट्यावरती. जे काही लोकांना जेवढं पारंपरिक चव देता येईल तेवढे आपण हे करू. आणि मी जसं पाटील काकांना भेटलो तर पाटील काकांच्या राहणीमानावरून किंवा आउटलेटवरून एक गोष्ट तर एवढी क्लिअर होते की त्यांच्यावर शिवाजी महाराजांचा इन्फ्लुएन्स खूप आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे दादा, ज्याला शिवचरित्र माहिती आहे ना तो शून्यातनं सुद्धा विश्व निर्माण करू शकतो. आज माझं काही नसतं ना, वयाच्या 42व्या वर्षी मी या धंद्यात आलो. म्हणजे तुमच्या व्यवसायाला येण्याचा पदार्पण करण्याचा वय नाही आहे, पण मी 42व्या वर्षात आल्यानंतर सुद्धा काय नाही करायचं आहे, करून दाखवायचं आहे. ही जी काय प्रेरणा आहे ती महाराजांकडनं मिळते. असं म्हणायला गेलं तर मिसळ बाजूला राहते, पण काकांकडून घेण्यासारखं असं बरंच आहे, जे की तुम्ही प्रत्यक्षात भेटल्यावरती कळतं की या माणसामध्ये काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे. जेच कारण आहे मी आज इथे आलोय आणि पाटील काकांची मिसळ ट्राय करतोय आणि हे सगळं चालू आहे आपलं. सुरुवातीला सांगितलंच की मसाले मिरची निवडण्यापासून सगळं स्वतःचं आहे आपलं. कोल्हापुरी मसाला आणि रेग्युलर मिसळचा मसाला हे दोन्ही एकाच मिरचीच्या वाणापासून केला. तर कोल्हापुरी खाल्ली तर मागं सांगितल्याप्रमाणे तिखट लागेल पण पोटाला त्रास काय नाही होणार याची काळजी आपण स्वतः घेतो. रेग्युलर मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ या दोन्हीचा मसाला जरी वेगवेगळा असला तरी मिरची वाण एकच असतं. काकांची मिसळ जेवढी फेमस आहे ना, तसंच त्यांचा एक झटका म्हणून एक आहे, तो पण खूप प्रसिद्ध आहे. तो झटक्याचं काय कॉन्सेप्ट? झटका करताना ही काळजी घेतो की कस्टमरला इथं अनुभव मिळेल डोक्यात किंवा मिसळ खाल्ल्याचा झणझणीत, पण घशाच्या खाली त्याचा कुठला त्रास झाला नाही पाहिजे, पोटाला त्रास झाला नाही याची काळजी पुरेपूर काळजी घेतो आपण. कोल्हापुरी भाषेत चक्कीत जाळ होणार पण पोटाला त्रास नाही होणार याची गॅरंटी आमची. तर पाटील काकांची मिसळ झटका हे जसं फेमस आहे तसं त्यांची अजून एक गोष्ट फेमस आहे जी मी तुम्हाला आधी सांगितली होती, तो आहे म्हणजे एकदम फेसाळलेला ताक. आपण आता ताकाच्या बद्दल पण सरांना विचारूया. इथे ताक आपला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की पूर्ण फेसाळलेला ग्लास आपल्या समोर आलाय. सो काका, याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? रोज संध्याकाळी ताजं दही लावलं तर फ्रेश दही असतं आणि कुठलंही काय म्हणतात कंपनीचं दूध नाही, हे भट्टीचं दूध येतं आपल्याला. म्हणजे माझे मित्र आहे सागर डेअरीवाले, त्यांच्याकडनं आपल्याला दूध रोज ताजं संध्याकाळी दही लावलं जातं. आणि ह्या जे मसालेसुद्धा हे दगडावर भरडले जातात, जिरा वगैरे सगळं. म्हणजे रेडीमेड कुठला मसाला नाही, ताकाचा मसालासुद्धा आपण स्वतः तयार केलेला आहे. तर यांच्या मिसळचा जसा एक चाहता वर्ग आहे तसा या ताकाचा पण एक सेपरेट चाहता वर्ग आहे.
कारण याची चव जी लाजवाब लागते ती तुम्हाला इथे आल्यावर अमृत. अमृत हो, काकांनी जसं म्हटलं की अमृतासारखीच आहे. हे झटका खाल्ल्यानंतर पाहिजेच. कुठं थंडावा पाहिजे असेल तर ताक घ्यायचं. काका, या मिसळच्या मागचं जे श्रेय आहे ते मला वाटतं की तुमच्या एकट्याचं नसावं. नाही नाही कारण कोणी ना कोणीतरी असतं की ज्याच्यामुळे हे आपण सगळं करू शकतो. तो तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? नाही, माझ्या यशाचं श्रेय म्हणण्यापेक्षा आमच्या यशाचं श्रेय हे सर्व पाटील मिसळ पाटील मसाला जे उभं राहिलं ते माझ्या मुलापासून माझी आई आणि माझ्या हॉटेलवरची मुलं यांनी सगळ्यांनी एकत्रित म्हणून कष्ट करून सगळं उभं करून दाखवलेलं आहे ते. नवी सांगवीला आलात किंवा पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये तुम्ही कधी आलात तर पाटील काकांची मिसळ नक्की ट्राय करा. थँक्यू काका, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. एकदा अवश्य पाटील मिसळला भेट द्या.